तर राज्यात एकीकडे निवडणुकांचा जोर शिगेला पोहोचलेला आहे आणि दुसरीकडे शिवसेना आणि भाजपमधील वाद देखील अधिकाधिक तापतोय। सिंधुदुर्गमध्ये सुद्धा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यामध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे। 2 डिसेंबरपर्यंत आम्हाला युती टिकवायची असं वक्तव्य प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलं होतं। त्यामुळे 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असं रवींद्र चव्हाण बोलले। यावरून तुम्हाला अंदाज आला असेल युती कोणाला नको आहे असं वक्तव्य करत निलेश राणेंनी चव्हाणांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे। तसंच निवडणूक संपल्यानंतर रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। निलेश राणेंनी भाजपचे कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरी धाड टाकून पैशांच्या बॅगेवरून आरोप केला होता। मात्र अजूनही आपण आरोपांवर ठाम असल्याचं राणेंनी म्हटलंय। त्यामुळे सिंधुदुर्गातला वाद नेमक्या कोणत्या टोकाला जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मला रवींद्र चव्हाण माहिती आहेत कसे आहेत। मी त्यांच्याबरोबर 5 वर्ष काम केलेलं आहे। त्यांनी एकदा ठरवलं की जिल्ह्यामध्ये युती व्हायलाच हवी, तर ते ॲट एनी कॉस्ट होणार। हे इकडचे जे आहेत ना, त्यांचे कोण प्रभाकर सावंत वगैरे जे काय आहेत ना, ते सगळे पगारावर आहेत हो। ते काय स्थानिक सांगणाऱ्यावरती की युती करू नका म्हणून। तुम्हालाही माहिती आहे तिकडे चक्र कसं चालतं ते। म्हणून मीटरवर असणारी लोक बोलू शकत नाही वरती की युती नको, पण आम्ही तरी सांगतो निवडणूक संपल्यानंतर मी त्यांची वेळ घेणार आहे। निवडणूक संपल्यानंतर मी सन्माननीय फडणवीस साहेबांची वेळ घेणार आहे। काय काय घडलं, का घडलं हे सगळं त्यांच्यासमोर ठेवणार आहे। ते आजही आमचे नेते आहेत, पुढेही राहणार आहेत। ही युती राहावी, हे कुटुंब टिकावं हे असं आम्हालाही वाटतं ना। पण काही जर गैरसमज असतील ते निवडणुकीच्या नंतर मी स्वतःहून वेळ घेणार। हे कुटुंब राहावं म्हणून माझे प्रयत्न। आता निवडणुकीचा काळ चालू आहे, पण निवडणुकीनंतर नक्की मी त्यांची वेळ घेईन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।